या पाताळ भुवनात पावल पडता क्षणी मन आनंदाने हर्षमय होऊन झालंय. पण आज या पाताळ भुवनात साजरा होतोय तो आनंद उत्सव. पहा सणादिवसांच्या रांगोळ्या प्रवेशद्वारावर काय तोरण, पण काय त्याचा उपयोग, हा उपयोग वाया जाता कामा नये. यासाठी मी पाताळ भुवनाचा त्याग करून गेलो होतो तो कैलास पर्वताच्या पायथ्याशी गेल्यानंतर मी काय केलं, शिव शंभू महादेवाची भक्ती केली आणि त्यानंतर दानवेश्वरांकरिता जे नव्हत ते मिळवण्यासाठी सिद्ध झालोय. पण देवानं काय वरदान द्यावं, ज्यावेळी हनुमंत आणि आदिमाय आदिशक्ती यांचा अंश एकत्र येऊन एक शक्ती निर्माण होईल, त्या शक्तीमुळे या हंडलासुराचा मृत्यू. पण असं काही होणार नव्हे. पण मला आठवतोय तो एक प्रसंग. अपयश अपयश आणि अपयश हे शब्द ऐकता क्षणी मन कसं अस्थिर झालंय. मनात राग क्रोध निर्माण होतोय. याचा कारण म्हणजे ते कपटीदेव, अविचारी कपटीदेव. कपट कपट हे शब्द ऐकून आम्हाला सूचित काय करावं त्यांनी की आम्ही कपट केलं. पण मी असं म्हणतोय, तुम्ही देवांनी केलं होतं. आठवतोय तो प्रसंग मला. भरला होता तो देव दरबार. त्या ठिकाणी सारे देव आपल्या आसनी विराजमान झाले आणि त्याच वेळी देवासमंताचं आगमन स्वर्ग लोकात व्हावं. साऱ्या देवतांनी त्यांना वंदन करावं. पण इंद्रदेवाने अहंकाराचं दाखवून त्यांना वंदन केलं नाही. हे त्यांनी त्या गोष्टीवर त्यांनी एक वेळ दुर्लक्ष केला. त्या
त्यानंतर आणल्या होत्या त्या सर्व देवांसाठी पुष्पमाळा, प्रत्येकाला त्या पुष्पमाळेचं वाटप करून देण्यात यावं. जेव्हा इंद्र देवाची थाळी आली त्यावेळी इंद्रदेवानं काय करावं, ती पुष्पमाळा त्यांच्याकडून घ्यावी आणि अयावतीला तिथे फेकून द्यावी. हे पाहून दुर्वास म्हणत झाले क्रोधिष्ठ. त्यांनी दिला तो देवेंद्राला शाप. म्हणाले की तुम्हा साऱ्या देवतांची संपत्ती सागराच्या तळाशी मिळेल, सागराच्या तळाशी मिळेल. हे शब्द ऐकतात इंद्रदेवाने यातना केली ती शापाची. त्यावेळी दुर्वास मंदांनी विचार केला, आपल्या नावाला डाग लागू नये म्हणून त्यांनी शास्त्र शुद्ध पद्धतीने केला तो शाप. आणि त्यावेळी वृषभाच्या वाणीत ते म्हणाले काय असतील तर ज्यावेळी दानव आणि देव मिळून सागराचं मंथन करतील आणि त्या मंथनातून जे रत्न बाहेर पडेल त्या रत्नाला तुम्हाला तुमची संपत्ती, तुमचं ऐश्वर्य, तुमचं सारं काही प्रकार होऊन जाईल. त्या क्षणी देव आले ते या पाताळ भुवनात. आमच्या पूर्वजांचा दरबार त्यावेळेला होता. त्यावेळी देव याचना करू लागले, संपत्तीची भीक मागू लागले आमच्या पूर्वजांकडे. कोण? त्यावेळी आमच्या पूर्वजांनी केला तो देवांना प्रश्न, देव हो, तुम्ही जे सागर मंथन करणार आहात त्या सागर मंथनातून 13 रत्न बाहेर पडतील, कारण त्यात आमचाही सहभाग असणार आहे. त्यामुळे त्या 13 रत्नांच्या संपत्तीमधनं अर्धी संपत्ती दानवांनी घातली पाहिजे. देवतांनी काय केलं, तो वैकुंठीचा नारायण त्यानं काय करावं, त्यानं नुसती अशी मान डोलावली आणि आमच्या पूर्वजांना वाटलं काय की विष्णू होय म्हणालाय आणि त्यांनी परवानगी दिली ती सागर मंथनाची. मेरू पर्वत खाली असता दुभंगण्यात आला, वासुकी सर्पाची दोरी तयार करण्यात आली. एका बाजूला दानव, एका बाजूला देव. सागर मंथन सुरू झालं. बघता रत्न बाहेर पडली. सगळी रत्न जात होती ती देवतांच्या दिशेने. आणि आमच्या पूर्वजांनी प्रश्न केला, सारी रत्न देवतांच्या बाजूने जात आहे, 13मध्ये रत्न बाहेर पडेल ते दानवांच्या असणार आहे. आणि पुन्हा सागर मंथनाला सुरुवात झाली. सागर मंथनातून निघाले 2 कुंभ. 13 रत्न 2 कुंभांमध्ये होतं. एक होतं अमृत, एक होती मदिरा. त्या मदिरेचं वाटप आम्हाला केलं गेलं. त्यावेळी विष्णू काय म्हणाला असेल तर तुम्ही दानव श्रमिक आहात, तुमच्यासाठी मदिरा योग्य आहे, तुम्ही रोज कष्ट करता, त्यामुळे तुम्हाला मदिरा देण्यात आली. पण आमच्या पूर्वजांपैकी राहू केतून केलं ते काय, सांप्रत आपलं रूप आपल्या मायाविद्येचा वापर करून चंद्रदेवाचं रूप घेतलं. देवांच्या पंक्तीकडे जाऊन बसला आणि त्यावेळी अमृत प्राशन करून अमर झालाय. आणि त्या वेळेपासून विष्णू देवानं त्याचं शिर धडा वेगळं केलं आणि तग दिनापासून ब्रह्मांडाचं रास्ता देण्यात आलं. आमचा अपमान, तो अपमान भरून काढण्यासाठी